एक गोष्ट लक्षात घ्या की हजारो वर्षाची परंपरा असणार तो नान्नी मठ. कारण की पहिला जे सगळे मठ होते ते दिगंबर अवस्थेमध्ये होते आणि ते हजारो लाखो वर्षाची परंपरा त्या मठांना आहे. हत्तीची परंपरा 700 वर्षाची आहे की ज्याप्रमाणे निचूरपणा 700 वर्षापासून ती हत्तीची परंपरा आजपर्यंत कधी खंडित झाली नाही. परंतु पेटा संस्था असेल आणि वनतारा विभाग असेल, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून ज्या पेटाच्या माध्यमातून पेटिशन दाखल झाले आणि त्याच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला की या माधुरी म्हणजे महादेवी हत्तींची रवानगी वनतारामध्ये व्हावी. आज जर संविधान बघितलं आणि संविधानाच्या दायऱ्यामध्ये जर आपण आलो तर एक मुख्यत्व बाब आपल्याला समोर दिसेल की संविधानामध्ये निश्चित रूपानं प्रत्येक गोष्टीला नाही हक्क मागण्याचं एक तरतूद उत्कृष्ट रूपानं नाही त्या संविधानामध्ये केलेलं आहे. आज हा हत्तीचा विषय नसून सगळ्यांना वाटायले की हा माधुरी हत्तीचा फक्त विषय आहे. हा हत्तीचा विषय नाही. पहिला आपल्या डोक्यातील सगळे विषय काढून टाका. हा हत्तीचा विषय नसून हा धर्मांच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आणि संस्कारांचा विषय आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी गर्दी जमा झाली. आज एक नुसता जैन समाज यात इन्व्हॉल्व आहे अशी बी गोष्ट नाही. पूज्य स्वामीजींनी सुद्धा सांगितलं की यात सगळे समाज इन्व्हॉल्व आहेत. याचं कारण काय आहे? आज धार्मिक अस्मिता आणि धार्मिक संस्कृती आणि संस्कार आहेत. या संस्कारांच्यावर गाज येण्यास सुरुवात या माध्यमातून झालेली आहे. म्हणून निश्चितपणे यामध्ये सर्व समाज एकत्र येऊन या आंदोलनामध्ये निश्चितपणे आंदोलनाला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. आज निश्चितपणे एक धार्मिक विधी करणारी जी माधुरी हत्ती नव्हती, त्यामध्ये पंचकल्याण पूजा असेल, विधान असेल, भगवंतांचा अभिषेक असेल, भगवंताचे शांतीदार असेल, त्याचबरोबर धार्मिक ज्या विधी आहेत त्या विधीमध्ये नाही कार्य करणारी आणि तिला सगळ्या गोष्टीची जाणीव असणारी अशी माधुरी हत्ती आहे ती निश्चितपणे वनतरामध्ये पाठवली गेली. आज पेटाचं पहिलं म्हणणं नाही ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केलं ते त्यांनी केलं की पहिली माधुरी हत्ती नाही की नाही ही नान्नीमध्ये तिच्याकडून भीक मागून घेतली जाते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ती विधी भीक मागवायची नाही. त्या नान्नी मठातील हत्तीने नाही रोज सकाळी वन विहार केला जात होता. हा त्याचा निश्चितपणे देखभालीचा एक पहिला प्रसंग. कारण की हत्तीला कसं सांभाळायचं हे निश्चितपणे पेटानं किंवा वनतारानं जैन समाजाला सांगण्याची गरज नाही. कारण की जगामध्ये 16,000 गोशाळा ज्या जगामध्ये चालतात त्यातल्या 14,000 गोशाळा जैन समाज चालवतोय. त्यामुळे हत्ती सांभाळायची निश्चितपणे गोष्ट कुठल्या पेटानं आणि वनतारानं नाही जैन समाजाला सांगू नये ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे पहिला मुद्दा आहे की हत्तीन कसं सांभाळायचं या सांभाळण्याचा एक मुद्दा कोणता पेटानं जो मांडलाय भीक मागण्याची, तो भीक मागण्याची नाही तर त्या हत्ती सांभाळण्यामध्ये पहिली कुठली तरतूद असेल की तिला वन विहार करावा लावतो. आज सुद्धा त्यांनी 2 दिवस झालं वनताराच्या माध्यमातून काय काय व्हिडिओ आज पोस्ट केलेले आहेत. आजचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलाय तो आम्ही पाहिला की ब्रह्मचर्यांच्या माध्यमातून निश्चित रूपानं तो सुद्धा नाही निश्चित रूपानं आम्ही जे करार होतो तेच त्यांनी आज करायला की निश्चित रूपानं वन विहार जो वन विहार करायला लागले तोच त्यांनी करलेत आणि दाखवलेत की आम्ही जास्त चांगली व्यवस्था करले. तुमच्यापेक्षा जास्त 100 पटीने व्यवस्था आम्ही पार पाडत होतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या पेटाने ज्या सगळे काय काय पिटिशन दायर केलेले आहेत आम्हाला कुठली हरकत नाही. कारण की पहिलाच सगळ्यात मोठा हृदयाचा मोठेपणा कोणी दाखवला असेल तर जिनसेन स्वामींनी दाखवला. कारण की पिटिशन दाखल झाल्यानंतर निकाल आल्यानंतर 50 तासाच्या आत निश्चितपणे त्यांनी कोणतीही अडचण न करता निरोप देण्यासाठी ती जिनसेन भट्टारक तयार झाली. ही सगळ्यात मोठा दिलदारपणा आणि अहिंसेचा सगळ्यात मोठा विजय तिथं निश्चितपणे आहे. आणि दुसरी गोष्ट कोणती असेल आज आम्हाला निश्चित रूपानं कुणाला जर हे सांगायचं असेल तर महाराष्ट्र सरकार निश्चित रूपानं महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला आणि त्याच्याचबरोबर वनतारा प्रशासन आणि त्याच्याबरोबर देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना मी या आंदोलनाच्या आणि आत्मक्लेश महामोर्चाच्या माध्यमातून एक निश्चित रूपानं महत्वाची सूचना आणि महत्वाचं निवेदन मी या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चित रूपानं करत आहे. कारण की आज जर निश्चित रूपानं माधुरी हत्तीला जर परत आणायचं असेल संविधानानुसार एकच आपल्याला नाही मार्ग आणि एकच रास्ता आपल्याला दिलाय तो म्हणजे जनरेटा आणि जन आंदोलन.
हा जर मार्ग असेल संविधानामध्ये तर निश्चित रूपानं कालचं कोल्हापूरचं आंदोलन असेल, आज गडिंग्लज, आज चंदगडचं आंदोलन असेल आणि याच्या पुढे सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये निश्चित रूपाने हे जनरेटा आणि जन आंदोलन आणि आत्मक्लेश आणि आत्म महामोर्चा निश्चित रूपाने प्रत्येक गावागावामध्ये निघेल याची नोंद निश्चित रूपाने या सगळ्या महाराष्ट्र सरकार असेल, त्याचबरोबर केंद्र सरकार असेल, त्याचबरोबर वनधारा प्रशासन असेल आणि त्याचबरोबर पेटा संस्था असेल आणि त्याचबरोबर भारत देशाचे महामहिम राष्ट्रपती जे असतील त्यांना मी याच्या माध्यमातून निवेदन करू इच्छितो की त्यांनी या जनरेटेचा आणि जन आंदोलनाचा आणि सगळ्या माणसांच्या भावनेचा, कारण की प्रत्येक संविधानामध्ये प्रत्येक धर्माला आपल्या आपल्या धार्मिक विधी पार पाडून जगण्याचा अधिकार हे आम्हाला संविधानानंच दिलेला आहे, ही गोष्ट विसरता कामा नये. त्यामुळं या माध्यमातून निश्चित रूपाने पेटा असेल, वनधारा असेल यांनी हे सगळं निवेदन ऐकून महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार निर्णय घ्यायच्या आधी किंवा राष्ट्रपती महामहिम निर्णय घ्यायच्या आधी त्यांनी आपलं मोठेपण दाखवून की निश्चित रूपानं परत सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी स्वतः पिटिशन दायर करावी की हा निश्चित रूपानं आधार भावनेचा आणि धार्मिकतेचा आहे आणि आम्ही या गोष्टीत कोणते हस्तक्षेप न करता ती माधुरी हातीन आम्ही परत द्यायला तयार आहे. हा निर्णय निश्चित रूपाने भारत स्वतंत्र व्हायची तारीख यायच्यात व्हावा. आमच्या धर्माला सुद्धा आणि सगळ्या धर्मांना सुद्धा स्वतंत्र 15 ऑगस्टच्या आतमध्ये द्यावं, मी ही भावना निश्चितपणे व्यक्त करतोय.